नमस्कार मित्रांनो, आपण सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे रोजगार मराठी या युट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाच्या विषयावरती चर्चा करणार आहोत की महावितरणने प्रत्येक वेळी काय काय कारणे दिली। आपण कशाविषयी बोलतोय? आपण सर्वांना कल्पना आहेच की महावितरण मार्फत जाहिरात क्रमांक 5, 6, 7 आणि 8 2023 या प्रसिद्ध करण्यात आलेल्या होत्या। या करताची पदे होती मित्रांनो विद्युत सहायक, कनिष्ठ सहायक लेखा, पदवीधर अभियंता आणि पदवीधारक अभियंता। तर या सर्व पदांकरता मित्रांनो महावितरणच्या इतिहासात प्रथमच ऑनलाईन अर्ज करण्याला 4 तारखा देण्यात आलेल्या आहेत। म्हणजे एकूण 3 शुद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आणि सर्वप्रथम महावितरणमार्फत पहिली तारीख देण्यात आलेली होती जाहिरात प्रसिद्ध केल्यानंतर 20 मार्च 2024। त्यानंतर 3 प्रसिद्धीपत्रक किंवा शुद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात आले। त्यानुसार नवनवीन तारखा देण्यात आल्या होत्या आणि त्या प्रत्येक शुद्धीपत्रकामध्ये काहीतरी वेगळी कारणे देण्यात आलेली आहेत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वांच्या माहिती करता आपण सविस्तरपणे जाणून घेऊ की किती तारखेला शुद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आणि त्या शुद्धीपत्रकामध्ये काय काय कारणे देण्यात आलेले होते। तर मित्रांनो, आपण सर्वांना माहितीच आहे की आपण विविध व्हिडिओच्या माध्यमातून महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो। महावितरण, महापारेषण, महानिर्मिती, इंडियन आर्मी, इंडियन ऑइल, MIDC, माळा सारख्या विविध डिपार्टमेंटच्या विशेषतः तांत्रिक प्रवर्गातील विविध पदांच्या भरतींविषयी या ठिकाणी आम्ही माहिती देत असतो। जे काही तुमचे प्रश्न असतात त्या प्रश्नांना उत्तर देण्याचं काम आम्ही ठिकाणी करत असतो। त्यामुळे आपण सर्वांना विनंती आहे की जर तुम्हाला आमच्या चॅनलवरचे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करा, मित्रांबरोबर शेअर करा। त्याचप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या बेल आयकॉनला सुद्धा तुम्ही क्लिक करा, जेणेकरून आम्ही प्रसिद्ध केलेली माहिती तुमच्यापर्यंत योग्य वेळेमध्ये पोहोचू शकेल। चला तर मित्रांनो, आपण आता माहितीकडे वळूया। तर मित्रांनो, आपण महावितरणच्या वेबसाईटवरती आल्यानंतर जर तुम्ही बघितलं तर या ठिकाणी आपल्याला 3 शुद्धीपत्रक दिसतील, जाहिरात दिसेल, त्याचप्रमाणे ऑनलाईन अर्ज करण्याकरता एक तारीख देण्यात आलेली होती। ही सर्व माहिती महावितरणच्या ऑफिशियल वेबसाईटवरती म्हणजे www.mahadiscount.in या वेबसाईटवरती तुम्हाला उपलब्ध आहे। तर आपण याच सर्व गोष्टीचा आता उहापोह करणार आहोत। तर मित्रांनो, आता जर तुम्ही बघितलं ही जी जाहिरात आहे जी की 31 डिसेंबर 2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या। वेगवेगळ्या जाहिराती होत्या, जाहिरात क्रमांक 5, 6, 7 आणि 8। आताच आपण बघितलं विविध पदे आहेत, विद्युत सहायक, कनिष्ठ सहायक लेखा आणि पदवीधर अभियंता आणि पदवीधारक अभियंता या सर्व जाहिराती या ठिकाणी दिलेल्या आहेत। या जाहिरातीमध्ये लवकरच ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख प्रसिद्ध करण्यात येईल असे नमूद होते। आणि त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर जाहिरातीमध्ये बघितलं महत्त्वाच्या तारखा या 5 नंबरच्या पॉइंटमध्ये दिलेल्या आहे। 5.1 मध्ये ऑनलाईन अर्ज स्वीकृत करण्याची URL लिंक कंपनीच्या संकेतस्थळावर माहे जानेवारी 2024 मध्ये प्रसिद्ध करण्यात येईल। त्यासोबत ऑनलाईन अर्ज भरण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना देण्यात येतील। तर आपण सर्वांना माहिती आहे की पहिली जी तारीख देण्यात आली होती ती तारीख होती ऑनलाईन अर्ज करण्याची 20 मार्च 2024 म्हणजे शेवटची तारीख। त्यानंतर मुद्दा क्रमांक 2 दिलेला आहे म्हणजे 5.2 की ऑनलाईन तांत्रिक क्षमता चाचणी म्हणजे ऑनलाईन एक्झाम सर्वसाधारणपणे माहे फेब्रुवारी किंवा मार्च 2024 मध्ये घेण्यात येईल असं जाहिरातीमध्ये नमूद आहे। आपण जी जाहिरात बघत आहोत मित्रांनो, ही जाहिरात आहे विद्युत सहायक या पदाची। याच पद्धतीने कनिष्ठ सहायक लेखा, त्याचप्रमाणे अभियंता या जाहिरातीमध्ये सुद्धा अशाच पद्धतीची माहिती दिलेली होती। तर अपेक्षित काय होतं मित्रांनो की ऑनलाईन अर्ज जानेवारीमध्ये पूर्ण भरून घ्यायचे आणि फरवरी आणि मार्च 2024च्या मध्ये ही परीक्षा म्हणजे ही ऑनलाईन तांत्रिक क्षमता चाचणी म्हणजे ऑनलाईन एक्झाम ही घेण्यात येणार होती। पण आपण जर आता बघितलं की विविध शुद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात आले, त्यानुसार विविध तारखा देण्यात आल्या आणि सध्या जर बघितलं तर नवीन तारीख मित्रांनो, जसं मागच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेतली आणि आता सुद्धा माहिती घेऊ की नवीन तारीख आहे मित्रांनो 20 जून 2024 म्हणजे अपेक्षेप्रमाणे या ठिकाणी झालेलं नाही। आणि त्यामागे कदाचित विविध तांत्रिक कारण असतील, कारण की आता निवडणुका सुरू आहेत, आचारसंहिताचा प्रश्न आहे, कदाचित हे कारण असू शकतं किंवा विविध विद्यार्थ्यांनी विविध उमेदवारांनी कोर्टामध्ये धाव घेतली होती वयोमर्यादेच्या बाबतीत किंवा इतर बाबतीमध्ये, त्यांचा सुद्धा परिणाम या नवीन तारखांवरती किंवा या नवीन तारखा मिळत आहे यावरती होत असावा। लिंक सुरू झाली होती मित्रांनो 1 मार्च 2024 रोजी म्हणजे 1 मार्च ते 20 मार्च असे 20 दिवसाचा कालावधी देण्यात आलेला होता। आता ही लिंक जी 1 मार्च 2024 ला प्रसिद्ध करण्यात आली होती या लिंकवरती जर मित्रांनो आपण आता क्लिक केलं की क्लिक हेअर टू अप्लाय ऑनलाईन ऍप्लिकेशन, इथे जर मित्रांनो आपण क्लिक केलं तर आपण या पेजवरती येतो आणि या ठिकाणी जर आपण बघितलं की ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऍप्लिकेशनची डेट जी आहे ती सुरू झाली 1 मार्च 2024 रोजी, जी की महावितरण मार्फत सुरू करण्यात आली होती 1 मार्च 2024 ला आणि अंतिम दिनांक होता 20 मार्च 2024। आणि आता जर बघितलं क्लोजर ऑफ रजिस्ट्रेशन ऑफ ऍप्लिकेशन ती दिली आहे 20/6/2024 म्हणजे 20 जून 2024 म्हणजे 3 महिन्याचा हा डिफरन्स आहे। त्याचबरोबर क्लोजर फॉर एडिटिंग ऍप्लिकेशन डिटेल्स ती सुद्धा
6/2024 दिलेली आहे. आणि महत्वाचा मुद्दा, ही जी तारीख आहे लास्ट डेट फॉर प्रिंटिंग युअर ऍप्लिकेशन ती दिली आहे 5/7/2024. म्हणजे जी परीक्षा फरवरी किंवा मार्च 2024च्या मध्ये होणार होती त्याकरता जर आपण बघितलं की प्रिंटिंग म्हणजे ऍप्लिकेशन प्रिंट करण्याची शेवटची तारीख ही 5/7/2024 दिलेली आहे. म्हणजे साहजिकच परीक्षा जी आहे ही जुलै महिन्याच्या नंतर किंवा जुलै महिन्यामध्ये, आपण जुलै महिन्यामध्ये सुद्धा म्हणू शकत नाही, ती जुलै महिन्याच्या नंतरच घेण्यात येईल. ही गोष्ट या ठिकाणी आपण पक्की आहे असं समजू. ऑनलाईन फी पेमेंट याच्या तारखा दिलेल्या आहेत 1 मार्च 2024 जे की सुरू झालं होतं 1 मार्चला, तर शेवटची तारीख दिलेली आहे सध्या तरी आपण म्हणू 20 जून 2024. तर आता आपण बघू मित्रांनो की वेगवेगळे जे शुद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात आले वेळोवेळी त्यामध्ये काय काय कारण दिलेले होते, किती तारखेचं प्रसिद्ध पत्रक होतं आणि नवीन तारीख कोणकोणती दिलेली होती. तर या ठिकाणी सर्वप्रथम एक प्रसिद्ध पत्रक आपण बघतोय मित्रांनो, हे आहे 19 मार्च 2024चं. म्हणजे आपण सर्वांच्या लक्षात असेल पहिली जी तारीख होती म्हणजे 1 मार्च 2024 पासून ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक उपलब्ध करण्यात आली, त्याची शेवटची तारीख होती 20 मार्च 2024. उद्याच्या दिवशी ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत संपणार आहे, त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे 19/3/2024ला म्हणजे 19 मार्च 2024ला हे प्रसिद्ध पत्रक किंवा शुद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात आलं महावितरणच्या वेबसाईटवरती. तर या ठिकाणी काय दिलंय मित्रांनो, जाहिरात क्रमांक 5 2023, जाहिरात क्रमांक 6 2023, जाहिरात क्रमांक 7 2023 व जाहिरात क्रमांक 8 2023 व अंतर्गत अधिसूचना क्रमांक 1 2024 करताचे प्रसिद्धी पत्रक. हे अंतर्गत अधिसूचना आपण सर्वांना माहिती आहे की जे डिपार्टमेंटल कर्मचारी आहे, जे डिप्लोमा होल्डर आहे त्यांच्याकरता हे अंतर्गत अधिसूचना होती, त्यांच्याकरता सुद्धा हे प्रसिद्धी पत्रक प्रसिद्ध करण्यात आले होते. तर या ठिकाणी काय दिलं मित्रांनो की महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये सरळ सेवा भरती अंतर्गत खालील नमूद पदे भरण्यासाठी दिनांक 29/12/2023 रोजी कंपनीच्या संकेतस्थळावर जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. तसेच याबाबत विविध वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्धी देण्यात आलेली होती. अनुक्रमांक या ठिकाणी दिला आहे, आपण सर्वांना माहितीच आहे, जाहिरात क्रमांक 5, 6, 7, 8 कनिष्ठ सहाय्यक लेखा, विद्युत सहाय्यक, पदवीधर शिकाऊ अभियंता वितरण स्थापत्य आणि पदवीधारक शिकाऊ अभियंता वितरण स्थापत्य. ठीक आहे. तर या ठिकाणी काय दिलंय, जे आपण तारीख लक्षात ठेवा, काय दिलंय 20/3/2024. तर या ठिकाणी आपण वाचू शकतो की ऑनलाईन अर्जाची आपल्याला काय बघायचं मित्रांनो, प्रसिद्ध पत्रक किती तारखेचं होतं, त्यानंतर नवीन तारीख कोणती दिली आणि कारण कोणतं दिलं. तर या ठिकाणी काय दिलंय, ऑनलाईन अर्जाची नोंदणी करण्याकरताची वेब लिंक म्हणजे URL लिंक कंपनीच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली असून ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 20/3/2024 अशी दिलेली होती. तथापि बहुतांश उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सादर करण्याकरता मुदतवाढ देण्याबाबत विनंती केली आहे. आता कारण लक्षात घ्या मित्रांनो, पहिलं प्रसिद्धी पत्रक आहे, यामध्ये काय दिले आहे, बहुतांश उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सादर करण्याकरता मुदतवाढ देण्याबाबत विनंती केली आहे. सबब उक्त पदांकरता ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 19/4/2024 पर्यंत वाढवण्यात येत आहे. लक्षात घ्या, पहिली तारीख होती 20 मार्च 2024 जी 1 महिना वाढवली 19/4/2024 पर्यंत. ऑनलाईन अर्ज करण्याकरताची वेबलिंक रिक्त पदे शैक्षणिक अर्था 8 वर्षातील सविस्तर जाहिराती कंपनीच्या www.mahadiscount.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सादर करावे. ठीक आहे. आणि परत या ठिकाणी दिलं होतं की तसेच अंतर्गत अधिसूचना क्रमांक 1 2024 ची वेबलिंक स्वतंत्रपणे संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल, याची महावितरण कंपनीतील कर्मचाऱ्यांनी नोंद घ्यावी ही विनंती, पण अद्यापपर्यंत ही सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. तर लक्षात आलं मित्रांनो, पहिलं शुद्धीपत्रक कारण काय दिलं आहे, बहुतांश उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सादर करण्याकरता मुदतवाढ देण्याबाबत विनंती केली आहे. ओके. आणि अंतिम तारीख काय होती, 1 महिना वाढवून 20/3 ते 19/4. आता त्याचा पुढचा आपण प्रसिद्धी पत्रक बघू. हे प्रसिद्धी पत्रक आहे 26/4/2024चं. याच्या अगोदरचं कधी होतं, 19/3/2024चं. जेव्हा की ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 19 एप्रिल 2024 दिलेली होती, पण त्यानंतर 7 दिवस उलटल्यानंतर हे प्रसिद्धी पत्रक प्रसिद्ध करण्यात आलं. यामध्ये सुद्धा सेम गोष्टी दिलेल्या आहेत, म्हणजे पदाचे क्रमांक म्हणजे जाहिरात क्रमांक आणि पदाचे नाव वगैरे. आणि या ठिकाणी आता आपण काय कारण वाचू आणि नवीन तारीख कोणती दिली होती ते वाचू. हे आहे दुसरं प्रसिद्धी पत्रक. ठीक आहे. बघा या ठिकाणी दिलं करिताचे शुद्धीपत्रक, जाहिरात क्रमांक 5, 6, 7 आणि 8चं. ऑनलाईन अर्जाची नोंदणी करण्याकरताची वेब लिंक कंपनीच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली असून ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 20/3/24 अशी दिलेली होती. तथापि बहुतांश उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सादर करण्याकरता मुदतवाढ देण्याबाबत विनंती केल्याने ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ही 20/5/2024 पर्यंत वाढवण्यात आली आहे. लक्षात घ्या मित्रांनो, 20/3/2024 होती 20 मार्च. मागच्या प्रसिद्ध पत्रकात जे आपण बघितलं, जे की 19/4/2024 ला प्रसिद्ध करण्यात आलं होतं, म्हणजे 19 एप्रिलला, त्यामध्ये हेच कारण दिलं होतं की बहुतांश उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सादर करण्याकरता मुदतवाढ देण्याबाबत विनंती केल्याने. इथे सुद्धा त्याच गोष्टी देण्यात आलेल्या आहे, म्हणजे तेच कारण देण्यात आलेले आहे की उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सादर करण्याकरता मुदतवाढ देण्याबाबत विनंती केल्याने ही तारीख परत 1 महिना म्हणजे
मार्च पासून एप्रिल झाला, एप्रिल पासून मे झाला. ठीक आहे, 20/5/2024 पर्यंत वाढवण्यात आली आहे. पुढे आपण बघू काय दिलं होतं या प्रसिद्धी पत्रकामध्ये की दरम्यान शासन निर्णय दिनांक 27/2024 अन्वये सामाजिक व शैक्षणिक मागासवर्गाकरता आरक्षणाची तरतूद लागू करण्यात येणार असल्यामुळे सदरच्या जाहिरातीमध्ये दिलेली आरक्षण वर्गवारी सद्यस्थितीत मागे घेण्यात येत आहे. नवीन सुधारित बिंदू नामावलीप्रमाणे प्रवर्गनिहाय रिक्त पदांची माहिती प्रसिद्ध करण्यात येईल व उमेदवारांना अर्ज करण्यासाठी पुरेसा अवधी देण्यात येईल. तसेच सदर भरती प्रक्रिया मान्य उच्च न्यायालय मुंबई येथे रिट याचिका क्रमांक 3468/2024 व इतर याचिकाबाबत मान्य न्यायालयाचा आदेश दिनांक 16/4/2024 च्या अधीन राहून करण्यात येईल. ज्या उमेदवारांनी यापूर्वी अर्ज भरले आहेत त्यांनी पुनश्च अर्ज भरण्याची आवश्यकता राहणार नाही. सुधारित रिक्त पदे, URL लिंक इत्यादी बाबतचे प्रसिद्धीपत्रक लवकरच कंपनीच्या www.mahadiscom.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल. उक्त पदाकरता मूळ जाहिरातीमध्ये नमूद केलेले शैक्षणिक अर्हता, अटी व शर्ती इत्यादी अपरावर्तित राहतील. म्हणजे शैक्षणिक अर्हता, अटी व शर्ती या गोष्टींमध्ये बदल होणार नाही असं दिलेलं आहे. पण या ज्या उच्च न्यायालय मुंबई या ठिकाणी जे रिट याचिका आहे 3468/2024 आणि इतर याचिका यांचा निर्णय 16/4/2024 ला आला होता, त्याच्या अधीन राहून ही भरती प्रक्रिया राबवण्यात येईल असं या ठिकाणी दिलेलं आहे. ठीक आहे, तर ही 26/4/2024 प्रसिद्धीपत्रक आहे. यामध्ये तारीख मे पर्यंत वाढवण्यात आली. आणि आता त्यानंतरचं आता जे शुद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात आला त्याविषयी जाणून घेऊ. तर हे नवीन शुद्धीपत्रक आहे. हे मित्रांनो दिनांक 17/5/2024 आता शेवटची तारीख काय दिली होती 20/5/2024 म्हणजे 20 मे 2024 आणि हे प्रसिद्धीपत्रक किंवा शुद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात आलं 17/5 म्हणजे ऑनलाईन अर्ज करण्याची जे अंतिम तारीख आहे ती संपण्याच्या 3 दिवस अगोदर. या ठिकाणी काय दिलं ते बघून घ्या. वरच्या गोष्टी सेम आहेत, पण या ठिकाणी फक्त जाहिरात क्रमांक 7 म्हणजे पदवीधर शिकाऊ अभियंता वितरण आणि स्थापत्य या पदाविषयी दिलेलं नाही. फक्त जाहिरात क्रमांक 5, 6 आणि 8 म्हणजे कनिष्ठ सहाय्यक लेखा, विद्युत सहाय्यक आणि पदवीधरक शिकाऊ अभियंता यांच्याविषयी दिलेला आहे. तर या ठिकाणी आपण नवीन तारीख आणि कारण जाणून घेऊ. तर उक्त जाहिरातीमध्ये विविध समांतर आरक्षणांसाठी कमाल वयोमर्यादा नमूद करण्यात आली आहे. मान्य उच्च न्यायालय मुंबई औरंगाबाद खंडपीठामध्ये दाखल रिट याचिका क्रमांक 3443/2024 न्यायिक प्रकरणामध्ये मान्य न्यायालयाने दिनांक 19/4/2024 रोजी दिलेल्या आदेशास अनुसरून प्रकल्पग्रस्त व भूकंपग्रस्त समांतर आरक्षणातून अर्ज सादर करण्याकरता सरसकट विहित कमाल वयोमर्यादा 45 वर्षापर्यंत करण्यात आली आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी काय दिलं सबब यापूर्वी ऑनलाईन अर्ज भरण्याकरताची तारीख 20/5/2024 अशी होती. म्हणजे ही तारीख तिसरी होती. 20 मार्च 2024, 19 एप्रिल 2024 आणि ही 20 मे 2024. परंतु वयोमर्यादामुळे प्रकल्पग्रस्त व भूकंपग्रस्त आरक्षणातून अर्ज दाखल करू शकले नाहीत असे उमेदवार व जे उमेदवार विविध कारणास्तव अर्ज भरू शकले नाहीत अशा सर्व उमेदवारांसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याकरता दिनांक 20/6/2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. म्हणजे ही 4थी तारीख महावितरणने दिलेली आहे. सदर भरती प्रक्रिया मान्य उच्च न्यायालय मुंबई औरंगाबाद खंडपीठ येथे रिट याचिका क्रमांक 3443/2024 च्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहून करण्यात येईल. अर्ज भरण्याची वेब लिंक URL लिंक कंपनीच्या www.mahadiscom.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सादर करावे. दिनांक दिलाय 17/5/2024. आता मित्रांनो बऱ्याच उमेदवारांच्या मनामध्ये शंका असेल की महावितरण वारंवार तारखा का वाढवत आहे. विषय असा आहे की जाहिरात निघाल्यानंतर भरती प्रक्रिया राबवताना बऱ्याचशा तांत्रिक कायदेशीर बाबी सुद्धा आड येतात आणि ज्यावेळेस उच्च न्यायालय किंवा न्याय व्यवस्था विविध निर्णय देते त्याला अधीन राहूनच भरती प्रक्रिया राबवणे क्रमप्राप्त होते. पण बऱ्याचशा भरत्यांमध्ये जसे की विद्युत सहाय्यक 2019 जाहिरात क्रमांक 4 आणि जाहिरात क्रमांक 5 2019 उपकेंद्र सहाय्यक यामध्ये सुद्धा बऱ्याचशा कायदेशीर बाबी आलेल्या होत्या आरक्षणासंदर्भात, समांतर आरक्षणासंदर्भात. त्यामुळे बरेचसे प्रॉब्लेम क्रिएट झालेले होते. त्यामुळे कदाचित महावितरणनी विविध प्रॉब्लेम क्रिएट करणाऱ्या ज्या बाबी आहेत म्हणजे भरती प्रक्रिया राबवत असताना किंवा भरती प्रक्रिया राबवल्यानंतर परीक्षा घेत असताना, परीक्षा घेतल्यानंतर जॉईनिंग वगैरे ज्या बाबी आहेत त्या होत असताना विविध समस्या निर्माण होऊ नये, उमेदवारांना सुद्धा प्रॉब्लेम होऊ नये आणि महावितरणला सुद्धा प्रॉब्लेम होऊ नये म्हणजे कायद्याच्या अधीन राहूनच भरती प्रक्रिया राबवावी याकरता कदाचित महावितरण आपल्या मार्फत न्यायालयाच्या निर्णयाला अधीन राहून नवीन उमेदवारांकरता पुरेसा वेळ मिळावा याकरता नवीन तारीख देत असावी असा आपण या ठिकाणी अंदाज बांधू शकतो. कारण वेगवेगळ्या वेळेस वेगवेगळे जरी कारण दिले असेल पण या ठिकाणी रिट याचिका ज्या दिलेल्या आहे क्रमांक दिलेला आहे आणि मान्य उच्च न्यायालय मुंबई औरंगाबाद खंडपीठ या ठिकाणच्या रिट याचिका ज्या काही दिलेल्या आहेत याचिका क्रमांक 3443/2024
या रिट याचिकेच्या न्यायालयामार्फत दिलेल्या निर्णयाच्या अधीन राहूनच भरती प्रक्रिया राबवण्याचा महावितरणचा मानस असावा, त्यामुळे कदाचित या तारखा वाढवण्यात आलेल्या आहे। अपेक्षा करू मित्रांनो की लवकरच महावितरण या चारही भरत्या म्हणजे चारही जाहिराती, जाहिरात क्रमांक 5, 6, 7 आणि 8 आणि त्याचप्रमाणे अंतर्गत भरती सुद्धा लवकरात लवकर सुरळीत पद्धतीने राबवेल आणि आपण सर्व उमेदवारांना परीक्षा देण्याचा चान्स मिळेल आणि आपण सर्व उमेदवारांना महावितरणमध्ये शासकीय कर्मचारी म्हणून विविध पदावरती काम करण्याचा चान्स मिळेल। तर आशा अशीच करूया मित्रांनो की लवकरात लवकर ही सर्व तांत्रिक बाबी किंवा कायदेशीर बाबी बाजूला होऊन जावोत आणि लवकरात लवकर ही भरती प्रक्रिया पूर्ण हो। तर मित्रांनो, अशाच पद्धतीच्या नियमित माहिती करता कृपया चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा। त्याचप्रमाणे व्हिडिओची दखल घेतल्याबद्दल आपण सर्वांचे धन्यवाद आणि येणाऱ्या सर्व परीक्षांकरता आपण सर्वांना बेस्ट ऑफ लक। आजच्या व्हिडिओमध्ये तुर्तास एवढंच। लवकरच भेटूया मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सोबत। धन्यवाद।